सगळं पॅकिंग झालं आहे आणि पर्णवीची तर एक्साइटमेंट फुल ऑन आहे, कारण आजपासून सुरू होणार आहे आमच्या ड्रीम ट्रिपची सुरुवात. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आम्ही निघालोय उल्व्यावरून मुंबई एअरपोर्टकडे. आमच्या इथून घराजवळून 10 मिनिटाच्याच अंतरावर नवी मुंबई एअरपोर्ट आहे, परंतु मेघालय एक्सप्लोर करायला गुवाहाटीमध्ये सध्या इथून फ्लाईट अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आम्ही मुंबई एअरपोर्टवरून जात आहोत. आणि फायनली आपण आता मुंबई एअरपोर्टवर पोहोचत आहोत. चला तर पाहूया. आमची फ्लाईट टर्मिनल 1 वरून होती, त्याच्यामुळे आम्ही टर्मिनल 1 वर जात आहोत आणि गेट नंबर 1ला आम्ही पोचलो आहोत. आमची फ्लाईट सकाळी 5 वाजताची होती आणि आम्ही घरातून 1 वाजता निघालो होतो आणि 1 तासात आम्ही इथे पोचलो आहोत. आणि फ्लाईटला आता 3 तास आहेत, तोपर्यंत आपण बोर्डिंग करूया. बोर्डिंग पास घेऊन आता आम्ही वेटिंग हॉलकडे जात आहोत. आणि रात्री झोप नसल्यामुळे आम्ही आता इथे 2 तास आराम केला आणि तेवढ्यातच अनाऊन्स झाली की गुवाहाटीची फ्लाईट लागली, त्याच्यामुळे आम्ही आता फ्लाईटमध्ये जात आहोत. पर्णवी तर खूप एक्साइटेड आहे आणि ती आमच्या पुढेच धावत आहे. चला तर आता आपण जाऊया. विंडो सीट मिळाली तर तुम्हाला मी व्ह्यूसुद्धा दाखवणार आहे. आम्ही 21,000मध्ये मुंबई ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते मुंबई असे 2 वे तिकीट काढले होते. आता एअर होस्टेस इन्स्ट्रक्शन देऊन झाल्यावर आता आपली फ्लाईट टेक ऑफ होत आहे. फ्लाईटची तिकीट आम्ही मेक माय ट्रिप या वेबसाईटवरून बुकिंग केली आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा ऑनलाईन सहज ही तिकिटे बुक करू शकता. तसेच मुंबई ते गुवाहाटीचा प्रवास आपला 3 ते 4 तासांचा असणार आहे. आणि आता आपल्या फ्लाईटने टेक ऑफ घेतला आहे. आता आपण जात आहोत गुवाहाटीला. मेघालयचा हा आमचा प्रवास 8 दिवसांचा असणार आहे आणि मी प्रत्येक दिवसांचे व्लॉग अपलोड करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. पाहू शकता तुम्ही पहाटेच्या सूर्यास्ताचं लाईव्ह व्ह्यू. आणि थोड्याच वेळात आपलं विमानसुद्धा गुवाहाटीमध्ये लँड होणार आहे. चला तर पाहूया. आणि फायनली आम्ही गुवाहाटीमध्ये पोचलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण आता एअरपोर्टवरून हॉटेलला जाणार आहोत. आता आपल्याला बस घ्यायला आलेली आहे आणि त्या बसद्वारे आम्ही एअरपोर्टवर जात आहोत. एअरपोर्टवर आल्यानंतर लगेज कलेक्ट करून आम्ही हॉटेलवर जाणार आहोत आणि फ्रेश होऊन पहिल्यांदाच कामाख्या मंदिर करणार आहोत. 51 शक्तिपीठांपैकी असलेलं एक शक्तिपीठ आज आपण पाहणार आहोत आणि त्यासाठीच हा सगळा अट्टाहास आहे गुवाहाटीमध्ये येण्याचा आणि तो आज आपलं पूर्ण होणार आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.